नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे साती आसरा. ही गोष्ट बमवाडी गावची आहे. बमवाडी गाव साताऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावाला लागूनच एक नदी आहे, जी की गावाच्या शेजारून दुसरी मोठी नदी तरळेची एक छोटासा भाग आहे. तसेच गावाच्या शेजारून जाणाऱ्या नद्यांच्या आसपास छोट्या मोठ्या विहिरीसुद्धा आहेत. त्या गावात अशी एक प्रथा आहे की वर्षातून एकदा तरी साती आसऱ्यांना नैवेद्य दाखवावा लागतो, ज्याला 7 खणाची परडी असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजे निवडलेल्या 7 छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित केलेले असते. तर आजची गोष्ट ही साती आसराविषयी आहे. मी सुद्धा हे नाव पहिल्यांदाच ऐकले होते, त्यामुळे मला सुद्धा नक्की काय माहीत नव्हते की साती आसरा म्हणजे काय असतात. त्यामुळे गावाच्या काही लोकांकडून मी साती आसराविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या लोकांना माहिती नाही ते साती आसरा त्यांना मी सांगू इच्छितो की साती आसरा आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात आणि त्या प्रत्येक गावाची एक प्रत्येक वेगळी कथा असते. साती आसऱ्याचा अर्थ देवी आणि अप्सराही होतो. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की साती आसरा हा शब्द अप्सरा या शब्दातून तयार झाला आहे. काही जण ठिकाणी पाण्यातील 7 अप्सरा सुद्धा म्हणतात. आणि असे मानले जाते की ज्या ठिकाणाहून नदी नाले विहिरी जातात त्या ठिकाणी या 7 देवींचे किंवा अप्सरांचा निवास असतो. काही लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की 7 देवी वाईट शक्तींना गावाचे रक्षण करते. त्याचप्रमाणे या 7 देवी किंवा अप्सरा तेवढ्या खतरनाक असतात. त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींना ते आपल्याला वशमध्ये करतात. मग त्या व्यक्तीचे वाचणे जवळजवळ अशक्यच असते. त्यामुळे त्यांना वर्षातून एकदा तरी पूजले जाते. गावातील प्रत्येक व्यक्ती त्यांना वर्षातून एकदा तरी नैवेद्य दाखवतो. ते लोक स्वतः कधी दाखवत नाही, पण स्वतःच्या असण्याच्या खुणा त्या वेगवेगळ्या प्रकारे देतात. लोकांचे ऐकावे तर रात्रीच्या वेळेला जर कोणी चुकून सुद्धा विहिरी शेजारी किंवा एखाद्या नदी शेजारी गेलं तर त्याला त्या ठिकाणी हसण्याचा, चालण्याचा किंवा पैजाणांचा आवाज येतो. कधी कधी एखाद्या विहिरीपाशी किंवा नदीपाशी मांजराच्या किंवा एका कुत्र्याच्या रूपामध्ये तर कधी कधी 7 आसरा माणसाला दिसतात आणि जवळ येणाऱ्या माणसाला त्या ठिकाणाहून लांब जाण्याची चेतावणी देतात. त्यामुळे गावकरी रात्रीच्या 12 नंतर कधीच विहिरीच्या किंवा एखाद्या नदीच्या शेजारी जात नाही. असे सुद्धा म्हटले जाते की 7 अप्सरा रात्रीच्या वेळेला विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये जलविहार करत असतात आणि त्यावेळेला तेथे जर कोणी गेले तर त्याचे खूप वाईट परिणाम होतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की जर अमावस्या पौर्णिमेला रात्री कोणी विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये बुडून मेले तर या 7 अप्सरा त्या व्यक्तीला पाण्यामध्ये खेचतात. अमावस्या पौर्णिमेला रात्री कधी कधी या 7 अप्सरा दिवसा ढवळ्या सुद्धा पाण्यामध्ये असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये गावकरी केव्हा सुद्धा विहिरी किंवा नदी जवळ जात नाही. अशा दिवसांमध्ये ते लोक पाण्यापासून लांबच राहतात. गोष्ट नक्की अशी आहे की माझ्या बहिणीच्या गावामध्ये दरवर्षी साती आसरा म्हणजे 7 अप्सरांना नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्या गावामध्ये नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये निवड चढवला जातो. अशाच एका दिवशी आमच्या गावातील एक मुलगा निवड चढवण्यासाठी घरातून निघाला. तो मुलगा गावाच्या शेजारी असणाऱ्या छोट्या नदीच्या शेजारी जी विहीर होती तेथे निवड चढवत होता. तेथे जाऊन त्याला विहिरीच्या शेजारी निवड ठेवून दिला. जसं घरातल्यांनी सांगितलं होतं तसा तो प्रार्थना करू लागला. अचानक काय झाले माहीत नाही, पण अचानक जमिनीवर तो पडला आणि शेजारच्या चिखलामध्ये एखाद्या प्राण्याप्रमाणे लोळू लागला आणि अचानक शेजारी असणाऱ्या चिखलाला आणि मातीला आपल्या शरीरावर लावू लागला. खूप वेळ होतो तो तेथेच त्या चिखलामध्ये लोळत होता आणि मग अचानक तो सरळ उभा राहिला. त्याच अवस्थेमध्ये तो सरळ घरी निघून आला. तेव्हा तो घरी पोचला तेव्हा त्याची अवस्था बघून त्याच्या घरातले खूपच चकित झाले. त्याचे पूर्ण शरीर मातीने आणि चिखलाने पूर्ण माखून गेले होते. तेव्हा त्याच्या घरातल्यांनी त्याला विचारले की हे काय झाले, तुझे भांडण झाले का, तू कुठे पडला होतास का? त्याने त्याची मान वर केली आणि फक्त एवढाच बोलला की मी 2 दिवसामध्ये मरणार आहे, वाचू शकलात तर वाचवा. एवढं बोलून तो गपचूप घराच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला.
काही वेळ घरातल्यांनी काहीच समजत नव्हते की हा असा का बोलतोय. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की विहिरी शेजारी भोग चढवण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांना वाटले की साती असरा म्हणजे 7 अप्सरांनी त्याला बहुतेक वश केलं असेल. बहुतेक त्याला श्राप लागला असावा, त्यामुळे तो असा वेड्यासारखा करीत आहे. त्यामुळे त्याच्या घरातले खूपच घाबरून गेले होते. तेव्हा त्यांच्या मुलाला घेऊन गावाचे आज एक भागात फाशी घेऊन गेली आणि त्यांनी त्यांच्या मुलासोबत घडलेल्या घटने सांगितली. तेव्हा भगत म्हणाला की आज पौर्णिमेची रात्र आहे आणि त्यामुळे आजच्या रात्री कशी तरी जाऊ द्या. काय माहीत त्याच्यावरती असणारी गोष्ट ही रात्री सरताच आपणआप निघून जाईल. तासभर आजच्या दिवशी की शक्ती खूप ताकदवर असेल, त्यामुळे त्या शक्तीला आपल्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही. उलट उपाय करण्याच्या नादामध्ये मुलाच्या आयुष्याला धोका असू शकतो. भक्ताची गोष्ट ऐकून घरातल्यांनी त्यांच्या मुलाला शेजारच्या एका मंदिरात झोपवले. रात्रभर तो झोपलाच नाही. तो रात्रभर फक्त मंदिराच्या कोपऱ्यात गुडघ्यामध्ये मान टाकून तसाच बसून राहिला, जसं की तो कोणत्या तरी गोष्टीला घाबरत आहे. पौर्णिमेची रात्र संपताच भगतजींनी दुसऱ्या दिवशी त्या मुलाला विचारले की तू कोण आहेस, तुला काय पाहिजे. त्या मुलाने त्याच्या प्रश्नाचे एकही उत्तर दिले नाही आणि फक्त एवढाच बोलला की मी लवकरात लवकर मरणार आहे. तेव्हा भगतजी समजून गेले की त्या मुलावर जी पण गोष्ट आहे ती अजूनसुद्धा आहे आणि त्या मुलाचा जीव घेतल्याशिवाय ती जाणार नाही. त्यामुळे त्यांनी त्या मुलावर काहीतरी उपाय करून सुद्धा बघितला. त्याच्यावर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो फक्त एका कोपऱ्यात बसून सगळं काही बघत होता आणि फक्त एकच गोष्ट सारखी सारखी बोलत होता की काहीतरी झाले, तू मला वाचू शकणार नाही. त्या मुलाचा मृत्यू तर पक्काच आहे आणि मी लवकरच मरणार आहे. शेवटी भगतसुद्धा सगळे उपाय करून थकला. त्यांना माहिती होते की मुलाचा मृत्यू केव्हाही येऊ शकतो. याच्यानंतर त्याच्या घरातल्यांनी एका तांत्रिकाला सुद्धा बोलवले. त्याने विचार केला की बहुतेक भूताखेताचा काहीतरी विषय आहे. तांत्रिकाने सुद्धा त्याला पाहताच त्याच्या परीने जेवढे होईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलाच्या अवस्थेमध्ये काहीच फरक पडला नाही. जसा तो घरी आला होता तसाच तो घरी परत गेला. त्याला कोणीही काहीतरी विचारले तरी त्याचे एकच उत्तर होते की मी लवकर मरणार आहे. रात्री घरी आल्यापासून त्याने अन्नाचा एक कणसुद्धा घेतला नव्हता. एवढेच काय तर त्याने पाण्याचा एक थेंबसुद्धा घेतला नव्हता. तांत्रिकाला दाखवल्यानंतर त्याच्या घरातले पुन्हा त्या भागात पाशी गेले. तेव्हा त्या भक्ताने त्या मुलाला एखाद्या देवीच्या मंदिरात घेऊन जाण्याचा उपाय सुचवला, जे मंदिर त्या 7 अप्सरांपैकी एका देवीचे होते. त्या मंदिरात मुलाला घेऊन जाऊन देवीची पूजा करण्यास त्यांना सांगितले होते. त्या मुलाच्या हातून देवीची माफी मागून देवीची पूजा करायला सुद्धा सांगितली होती. भक्ताच्या म्हणण्यानुसार हा फक्त शेवटचा उपाय होता. या उपासनाने बहुतेक त्या मुलाचा जीव वाचू शकत होता. मी त्या मंदिराचं नाव इथे घेऊ शकत नाही. त्या भागात म्हणण्यानुसार त्यांच्या घरातल्या त्या मंदिरापाशी घेऊन गेले. तो मुलगा पूर्ण रस्ताभर फक्त शांतच होता. जणू त्याला माहिती होतं की त्याला कोणीसुद्धा वाचू शकणार नाही. पण त्याच्या घरातल्यांना एक शेवटची आस होती की देवीने त्याला माफी केली तर त्यांचा मुलगा वाचू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक मंदिरात पोचले. जेव्हा ते तेथे पोचले तेव्हा थोड्याच वेळात तेथे देवीची पूजा सुरू झाली. तेथे जाऊन त्यांनी मुलासोबत घडलेल्या घटनांना त्या पुजाऱ्याला सांगितली. त्या लोकांचे बोलणे ऐकून पुजाऱ्याने त्या मुलासाठी वेगळी पूजेची तयारी सुरू केली. तेव्हा सुद्धा तो मुलगा मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला होता. सगळी तयारी झाल्यानंतर पुजाऱ्याने त्या मुलाला त्यांच्यासमोर बोलवले, पण तो मुलगा त्याच्या जागेवरनं हलण्यास तयार नव्हता. शेवटी त्याचे वडील त्याला जबरदस्तीने देवीपुढे घेऊन गेले. पुजाऱ्यांनी घरातील एका व्यक्तीच्या हातामध्ये आरती देऊन मग त्या मुलाला आणि त्याच्या घरातल्यांना देवीची पूजा करण्यास सांगितली आणि त्याच्यानंतर देवीची माफी मागायला सांगितली. त्याच्या घरातल्यांनी कसे तरी मुलाच्या हातामध्ये पूजेची थाली दिली. एका क्षणात त्याने जणू झटकाच लागावा. जेव्हा ती आरती म्हणत होता तेवढ्यात तो मुलगा जमिनीवर पडला. त्याने देवीची आरती म्हणण्या अगोदरच त्याने जीव सोडला होता. त्याच्यानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला,
पण काही क्षणातच त्या मुलाचा पूर्ण श्वास थांबला होता. त्याने त्या जागीच जीव सोडला होता. मित्रांनो, सत्य काय हे कोणालाच माहिती नाही, पण शेवटपर्यंत कोणालाही काही समजले नाही. त्या मुलाला काय झाले होते? त्यांना असे वाटत होते जर की त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर तो वाचला असता. पण त्या मुलाचे जसे वागणे होते त्यावरून त्याच्या आतल्या आत कुठेतरी त्यालाच माहिती होते की हॉस्पिटलमध्ये नेऊन सुद्धा त्याला काही फायदा झाला नसता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.